मुंबईमध्ये रंगायन सुरू होतं विजया मेहतांचं. बरोबर. प्रभाकर पाटणकर जो त्या रंगायनमध्ये काम करायचा तो नाशिकचा. हां. आणि मग मुंबई पुण्यामध्ये काय चाललंय त्याचा शोध घेण्याचा उद्योग सुरू झाला की आपण नाशिकमध्ये करतोय त्याच्यापेक्षा आणखीन काय आपल्याला वेगळं करता येईल का. मग त्याच्यातून एक प्रायोगिक रंगभूमी नाशिकमध्ये आपल्याला सुरू करता येईल का त्याचा एक विचार झाला. आणि असा तो एकूण शिकत शिकत गरज म्हणून म्हणा किंवा ह्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी वेगळं करता येईल का ह्या विचारातून एक नाटकाची आवड निर्माण झाली. आकाशवाणी झकासवाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता दाते काकांबरोबर आपण गप्पांची पुढची मैफल अशीच सुरू ठेवणार आहोत. त्यांचा मुंबईपर्यंतचा प्रवास आपण पाहिला होता आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे 500 प्रयोग रायगडाला जेव्हा जाग येते या एका आयकॉनिक नाटकाचे तुमच्या संस्थेतर्फे झाले, तर त्या भूमिकेचे त्या नाटकातले आम्हाला संवाद ऐकायला फार आवडेल. रायगडाला जाग येते नाटकावरती मी मनापासून प्रेम केलं. हां. एक तर पहिलं माझं रंगमंचाचं नाशिकमधून व्यावसायिक नाट्यसंस्था नाशिक केंद्र असावं म्हणून मी निर्मिती केलेलं हे पहिलं नाटक. त्यावेळेला मी त्याच्यात हंबीररावचं काम करायचो. मग त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये संभाजीचं काम करायला लागलो गोविंद असोसिएशनमधल्या. आणि जेव्हा रंगमंचांनी करायला घेतलं त्यावेळेला मी त्यात शिवाजी करायला लागलो. अडचणीच्या वेळेला मी अण्णाजी केला आहे त्यातला. मी त्यातला एक राजाराम जो छोटा मुलगा आहे तो आणि येसूबाई आणि सोयराबाई या 2 बायका आहेत म्हणून या 3 भूमिका सोडून रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या सगळ्या भूमिका मी केलेल्या. हे नाटकच इतकं थोर आहे की पहिल्यापासून शेवटपर्यंत कानेटकरांनी जे काही नाटकाचं कोरीव काम केलेलं आहे की तुम्ही त्यातलं काढू शकत नाही, त्यामध्ये घालू शकत नाही असं ते एक नाटक आहे. तर त्या नाटकातले संवाद आपण की एकाच घटनेकडे कसे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून माणसं पाहतात आणि जर का ते वेळच्या वेळी जर का त्या समज जे होतात एकमेकांचे ते जर का दूर झाले तर जे पिढ्यांमधलं जे एक अंतर आहे 2 पिढ्यांमधलं अंतर ते कदाचित नष्ट व्हायला मदतही होईल. शिवाजी आणि संभाजी यांच्यामध्ये 2 जनरेशन गॅप आहे. जनरेशन गॅप हा कानेटकरांचा लेखनाचा एक अतिशय आवडता भाग होता. तो तिथून सुरू झाला होता की संभाजीचं म्हणणं की शिवाजी महाराज मला समजू शकले नाहीत आणि शिवाजी महाराजांना हे कळत नव्हतं की ह्याच्या मनात नेमकी आढी काय आहे. आणि ती एकमेकांच्याशी न बोलली गेल्यामुळे एक वेगळं वळण कदाचित त्याला मिळालं असेल आणि त्याच्यातून रायगडाला जाग येते या नाटकाची निर्मिती झाली असेल. तर त्या एका प्रसंगाकडे ती संभाजी महाराजांना त्यांची बायको येसूबाई विचारते की महाराजांचं तुमच्यावरती प्रेम नाही असं तुम्ही का गैरसमज करून घेतलाय. त्याला संभाजी उत्तर देतो, समज आपण आमचा तो केवळ एक समज बांधता. युवराजांनी तुम्ही थोडा वेळ जन्मात माता पित्याच्या मांडीवर लाडात वाढलात. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून मोठ्या दिमाखात या रायगडावर वावरलात. आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही समजायची. आम्हाला जाण्यापासून ठाऊक आहे आबासाहेबांच्या डोळ्यातला धाक. आमच्या मनावर कोरली गेले त्यांच्या ओठावरील सुन्न झरप. आमच्या पोटात अजून कालवतंय त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा. आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात आदळी तटतटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोळा पोर उन्हातानातून रानावनातून दिवस रात्र महाराजांच्या पाठोपाठ फिरताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. अंगात ज्वर भरलेला, पायाला टरटरून फोडाले तरी की नाही. अपरात्री मथुरेला ब्राह्मणाच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्री गडबड सुरू झालं तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज सही सलामत निश्चयाचं असेल तर युवराजांना इथेच मागे सोडून पुढे जाऊ गेली पाहिजे.
माजरात गिलानीहून तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि उठून तसा बाहेर धाव येतो आणि आबासाहेबांच्या कमरेला मिठी मारीत तो केविलवाड्या मुद्रेने आंबरडा फोडतो. आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही नाव जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरेची इवल्याच्या हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटाने सोडवतात आणि मांजराकडे बोट टाकवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवतं. शेकडो कोसांची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या पोराचे पाय ओसरीवरून मांजरात जाई तो पांगळवतात. आबासाहेब त्या रात्री निघून जातात. न भेटता द बोलता. आम्ही तुम्हाला एकच सवाल पुसतो. आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आमची संभावना कशी गेली असते. हे संभाजी महाराजांचं दूत. वा वा वा, क्या बात आहे. आणि त्याला त्याच घटनेकडे पाहण्याचा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन काय आहे. संभाजी महाराज गड सोडून जातात आणि शिवाजी महाराजांना वाटतं की आपण जरा आपल्या चिरंजीवांना जास्तच बोललो तर त्याची जरा समजूत काढावी आणि म्हणून ते त्याला भेटायला म्हणून त्याच्या महालात येतात. मध्यंतरीच्या काळामध्ये संभाजी महाराज गड सोडून निघून गेले. ते सुनबाई भेटतात, येसुबाई असते आणि ते तिच्याशी बोलत आहेत आणि ते बोलता बोलता ती म्हणते की मगाशी रागाच्या भरात स्वारींना आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली. म्हणाले महाराज आम्हाला एकट्याला टाकून गेले, न सांगता गेले, न पुसता गेले. त्यावर शिवाजी महाराज उत्तर देतात, सुनबाई राजांना एकट्याला मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो. जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे नादान भॅड का होतो. विचार करा, मोगलांच्या पाठीवर सव्वा तेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तो आम्ही सारे जन्मांच्या हाती गवसतो. त्या रात्री राजांनी आमच्या कमरेला मिठी घातली आणि फत्तराला पाझर फुटेल असा डाव फोडला. आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही नाव जाणार. राजांचे ते बोल आम्ही ऐकले आणि आमच्या मस्तकावरचा मुकुट टळमळला. कमरेची संशय लटपटली, पायातलं त्राणच जायचं झालं. क्षणभर मस्तकात सरकली. 8 वर्षांच्या एकूण त्या एक कोळ्या पोराला प्रमुखात टाकून जाण्यापूर्वीच नको तो संकल्प, नको ती प्रतिज्ञा आणि नको नको ते हिंदवी राज्य. दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातर रक्त सांडलेल्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदारं दिसू लागली. माँसाहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली. आमची एकट्याची जान खतऱ्यात असती तर मामला वेगळा होता. पण चिमुकले राजे दौलतीचे वारस, ते माझ्या हाती गवसले तर दौलतीचा समुच्छेद होईल. सुनबाई, केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसनं अवसान राखलं आणि कमरेची इवल्याच्या हातांची मिठी आम्ही सोडवली. त्या रात्री राजांना मागे टाकून मोठ्या निर्धारानं आम्ही यमुना पार झालो. आमच्या बरोबरीच्या सवंगड्यांनी आमच्या मुद्रेवर फक्त निर्धारच पाहिला असेल. पण सुनबाई, आमच्यातल्या तळमळणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं. वेडापोर मनात ठेवून वागतो, पण खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलला का नाही. वा, क्या बात आहे. इतकं गाजलेलं नाटक हे कानेटकरांचं आणि ते तुम्ही पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केलं आणि त्याचे 500 प्रयोग केलेत आणि खरोखरच आज सुंदर अशी एक मेजवानीसुद्धा आज स्टुडिओमध्ये तुम्ही आम्हाला दिलीत. पण यानंतर असंच एक आणखीन आयकॉनिक नाटक, अर्थातच कुसुमाग्रजांचं, वि वा शिरवाडकर यांचं नटसम्राट हे नाटक तुम्ही निर्मिती त्याची केली, तर शिवाय त्यातली महत्त्वाची भूमिकासुद्धा तुम्ही प्रमुख भूमिका केलीत.
मुळात नटसम्राटची मध्यवर्ती भूमिका ही स्वतः डॉक्टर लागू, त्याच्यानंतर चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त यांनी गाजवलेली अशी भूमिका आहे आणि त्याच्यानंतर ती भूमिका पुन्हा एकदा जिवंत करणं आणि ती भूमिका लोकांसमोर सादर करणं हे खूप मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान तुम्हाला 2 भूमिकेतनं पेलवायचं होतं, निर्माता म्हणून सुद्धा आणि अभिनेता म्हणून. तर त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? तिथले पहिलं निर्माता म्हणून मला दुसरा कोणी ते नटसम्राटची भूमिका देणार नव्हतं. हा पहिला भाग. नटसम्राट आपण करावं असं मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. ते करावं हे प्रत्येक नटाला वाटतं. म्हणजे कुठल्याही त्या काळात तर आणि अजूनसुद्धा कुठल्याही नटाला विचारलं की कुठलं भूमिका करायचं तुझं स्वप्न आहे रे, की 100पैकी 90-95% लोक सांगतात की आयुष्यात एकदा केव्हा तरी नटसम्राट नाटकातली गणपतराव बेलवलकराची भूमिका मला करायला मिळायला हवी. त्यामुळे ती मला वाटत होतं त्यात काही विशेष नाही. पण ती भूमिका आपण कधी करू शकू किंवा करावी किंवा करण्याचं धाडस करावं असं माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. पण ही नाटकं मी करत होतो आणि मग नाशिकचे आमचे राजेंद्र जाधव जे माझ्या नाटकाची सगळी व्यवस्था पाहतात ते मला म्हणाले, दाते आपण नटसम्राट नाटक तुम्ही करा ना. अरे म्हटलं वेडायच काय नटसम्राट? नाही नाही करा. तुम्ही आपण रायगड नाही का केलं, अमुक नाही का केलं, तमुक नाही का केलं. अरे म्हटलं नटसम्राट करणं वेगळं आहे. नाही नाही करा. म्हणजे माझ्यावर पैसे नाहीत आणि पैसे नाहीत हे मी कारण सांगू शकत नाही, कारण ते पहिल्यापासून पैसे कधीच नव्हते आणि अजूनही नाहीत. पण कुणीतरी उभं राहतं पाठीमागे आणि ती निर्मिती होते आणि तो हट्टालाच पेटला आणि मग कुठेतरी ही भूमिका आपण करावी. मग आपण कशासाठी करायची? तर आत्ता तुम्ही सांगितल्याप्रमाणे इतक्या लोकांनी हा नटसम्राट केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने पण त्या प्रत्येकाचा नटसम्राट मी पाहिलेला होता. नटसम्राट हे माझ्या अतिशय आवडीचं नाटक असल्यामुळे आणि त्या नाटकाशी माझा खूप वेगवेगळ्या कारणांनी संबंध येत गेलेला होता. त्यामुळे ते नाटक मला खूप जवळचं होतं आणि अनेक प्रयोग म्हणजे आता मी नटसम्राट करताना माझ्यात थोडेसे लागू असतील, थोडेसे भट असतील, थोडे यशवंत असेल, थोडेसे सतीश दुभाषी असतील. या सगळ्यांचे मी नटसम्राट पाहिल्यामुळे आणि माझ्या सुदैवाने मला सतीश दुभाषींच्या बरोबर कामही करायची संधी मिळाली. सतीश दुभाषींनी ज्यावेळेस नटसम्राट केला, गोविंद सुशेंनीच केलं होतं, त्यावेळेस त्यांच्या मुलाचं काम मी करायचो, नंदाचं काम. त्यांनी केलेली होती भूमिका. त्याच्यामुळे त्या नटसम्राट नाटक तसं मला पूर्णपणे माहीत होतं. आणि मग आता आपण कशासाठी करायचं, तर ज्या ठिकाणी नटसम्राट अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही त्या ठिकाणी आपण रंगमंचाच्या तर्फे नटसम्राट आपल्याला पोहोचवता येईल का, काहीतरी एम पाहिजे ना नाटक करता. बरोबर. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी या नटसम्राटचा विचार केला आणि बसवलं ते नाटक. आणि मग असं लक्षात आलं की आपल्याला म्हणजे तेही एक पुन्हा वेगळंच धाडस होतं की तोपर्यंत मी सगळी मुंबईत नाटकं करत होतो. नाशिकहून ती माझी मायाबरोबर संस्था मुंबईत आली. पण जर का आपल्याला आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला ह्याचे प्रयोग करायचे जिथे नाटक, तर पुढं हे सेंटर असं आहे की जिथून सगळी सेंटर्स जवळ पडतात नाटक करायला. म्हणून या नाटकाची निर्मिती आपण पुण्यातून करावी आणि म्हणून मी 1 महिनाभर पुण्यात जाऊन राहिलो आणि पुण्यामध्ये त्या नाटकाची मी निर्मिती केली. मग त्यासाठी मग बाबा पार्सेकर नेपथ्यासाठी मुंबईहून तिथे आला. दादा परसनिकांनी पार्श्वसंगीत दिलं. मनोरंजनसारखी संस्था माझ्या पाठीमागे उभी राहिली. स्मिता ओक त्यावेळेस कावेरी करायची. तिचं घर त्यावेळेला जुना वाडा होता आणि तो डेव्हलपमेंटमध्ये जायचा होता, त्यामुळे तो वाडा तिने रिकामा केला होता. त्यामुळे उपेंद्र आमच्याच घरात आपण तालमी करून सगळा वाडा रिकामा आहे. मग तिथे त्या तालमी झाल्या आणि बरोबर 16 वर्षापूर्वी म्हणजे ह्या पाडव्याला 16 वर्ष झाली नटसम्राट मी रंगभूमीवर आणून. गडकरीला त्याचा मी पहिला प्रयोग केला आणि त्यातलं मी खूप असा एक नर्व्हस टेम्परामेंटचा माणूस आहे. म्हणजे माझ्यावरती सुरुवातीला खूप एक टेन्शन येतं मला. पण नटसम्राट करताना मी पहिलं वाक्य उच्चारलं, माफ करा रसिक मित्रो माफ करा. आणि तिथून मी संपूर्णपणे भयमुक्त होतो. म्हणजे मला कुठल्याही प्रकाराचं टेन्शन नव्हतं आणि ती भूमिका माझ्याकडून झाली. माफ करा रसिक मित्र हो, माफ करा. आपल्याला बराच वेळ ताटकळत बसावं लागलं याची मला जाणीव आहे, पण माझा अगदी नाईलाज झाला. वास्तविक वक्तशीरपणा नाटका इतकाच आमच्या अंगी भिनलेला आहे. तुम्हाला माहितीच असेल, आमच्या कंपनीची शिस्त अशी होती की नाटकाची 3री घंटा 9 वाजता व्हायची, म्हणजे बरोबर 9 वाजता. 21 वर्ष नाटकाचा पडदा वर गेला तो 8:60 61वं मिनिट पडद्यानी वर जाताना घड्याळात कधी पाहिलं नाही. वा वा, आणि क्या बात आहे.
अजूनही मी करतो. 16 वर्ष सातत्याने मी ती भूमिका करतोय. हो. दिवसातून 2-2ही प्रयोग त्याचे मी केलेत. हं. आणि एक विलक्षण आनंद देणारं असं ते नाटक मी करू शकलो, हे माझं भाग्य. आणि मी करायला लागल्यानंतर त्या नाटकाला काही व्यावसायिक यश तसं काही मिळालं नाही, कारण तोपर्यंत व्यावसायिक त्याचं यश मिळवून घेणाऱ्यांनी त्याचे फायदे घेतलेले होते. खूप मोठा तोटा येत नव्हता आणि म्हणून मी ते करत होतो की पण छान त्याचा एक महिन्यातून एकदा जरी नटसम्राट करायला मिळालं तरी एक महिनाभर जगण्याचं पुन्हा बळ मिळतं. वा वा, अगदी अगदी योग्य बोललात आपण. आणि खरोखरच अतिशय सुंदर असं एक वाक्य आता सर म्हणाले की महिनाभरामध्ये एक प्रयोग जरी केला नटसम्राटचा तरी सुद्धा अगदी महिनाभर पुरू शकतो आनंद. इतका सुंदर असा या नाटकाचा गाभा आहे. कोणी घर देतं का घर? एका तुफान आला, कोणी घर देतं का घर? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून जंगला जंगलात हिंडतंय. जिथून कुणी उठवणार नाही अशी जागा शोधतंय. कुणी घर देतं का घर? एका तुफान आला, कुणी घर देतं का घर? खरं सांगतो बाबांनो, तुफान आता थकून गेलंय. वादळ वाऱ्यात, डोंगर दऱ्यात अर्ध अधिक जळून गेलंय. वडव्याच्या जाळावरती, समुद्राच्या लाटावरती झेप झुंजा घेऊन घेऊन तुफान आता खचून गेलंय. झळके तुटके पंख पालवीत खुरडत उडतंय. कोणी घर देतं का घर? एका तुफानाला कोणी घर देतं का घर? तुफानाला महाल नको, राजवाड्याचा सेट नको, पदवी नको, हार नको, थैली बदली भेट नको. तुफानाला एक छोटंसं घर आराम करण्यासाठी, एक हवी आराम खुर्ची तुफानाला बसण्यासाठी. आणि विसरू नका बाबांनो, मागच्या अंगणात एक तुळशी वृंदावन हवं आहे सरकारसाठी. सरकार 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 आता सरकार कधीच येणार नाही. आणि मेलेल्या माणसाने या पृथ्वीवर परत यायचं असं आहे काय या पृथ्वीजवळ? मागे एकदा नक्षत्रांच्या सभेमध्ये सगळ्या नक्षत्रांनी पृथ्वीला विचारलं, तुझ्या जवळची सगळ्यात मौल्यवान वस्तू कोणती? पृथ्वीने मोठ्या कौतुकाने आपल्या पदराखालचा माणूस काढला आणि तो सगळ्यांना दाखवला. सगळी नक्षत्र हसायलाच लागली. तो माणूस नव्हताच, ते होतं 5.5 फूट उंचीचं भलं मोठं झुरळ, घाणीनं बरबटलेलं. माणसाचं झुरळ कधी झालं बिचाऱ्या पृथ्वीला कळलंच नाही. आता आहे काय तिच्याजवळ? काही आहे का? नाही, पण तरी तुम्ही सगळे सावध राहा, कारण जनावरं मोकाट सुटली आहेत. सावध राहा. रानातली जनावरं, मनातली जनावरं, गुहातली जनावरं, पिंजऱ्यातली जनावरं, सावध राहा. भयान जनावरं लोक हो, भयान जनावरं. जिभेतून गळते जाळ, सुळ्यांवर रोखलेत भेसूर हास्य, सुडाचा जाळ पिऊन वादळासारखी उधळली आहेत. सावध राहा. पण उघड्या जमिनीवर पडलंय एक माणसाचं मूल, गुलाबी रंगाचं गोजीरवाळं मूल. आकाशाकडे पाहून हसतंय, सूर्याचे किरण पकडण्यासाठी हात नाचवत आहे. तेवढं माणसाचं मूल सांभाळा, तेवढं माणसाचं मूल सांभाळा. सावध राहा, जनावरं मोकाट सुटली आहेत. सावध राहा. आज आपण गप्पा मारतोय ज्येष्ठ अभिनेते उपेंद्र दाते यांच्याशी. आणि दाते काका, तुमचा प्रवास आत्तापर्यंतचा आम्ही ऐकला, खरोखरच खूप रंजक आणि अत्यंत हिमतीचा असा प्रवास आहे. पण या प्रवासामध्ये तुमच्या पत्नीची आणि तुमच्या मुलीची कशी साथ तुम्हाला लाभली? घरच्यांची साथ मिळाल्याशिवाय असला अवघड प्रवास करता येतच नाही. खरंय. त्यामुळे लग्न झाल्यापासून बायकोची साथ मिळालीच आहे, पण मुलीचीही साथ मिळाली. म्हणजे रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये छोट्या राजारामाचं काम ती करायची ज्यावेळेस मी नाटकाची निर्मिती केली ती. आणि आता पुन्हा रायगड मी अजूनही करतो. त्या रायगडमध्ये ती कधी गरज पडेल त्यावेळेला सोयराबाईचं काम करते, गरज पडेल तेव्हा येसूबाईचं काम करते. अशी तिची साथ मिळाली आहे. तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं नाटक मी
अनेक वर्ष करतो आहे, जवळजवळ 25-30 वर्ष मी नाटक ते करतो आहे माझ्या संस्थेतर्फे. हां त्याही नाटकामध्ये गरज पडली की ते दमयंती म्हणजे ढमी म्हणून कॅरेक्टर आहे त्याचं काम करते. एकदा तर ते नाटक लहान मुलांना खूप आवडतं, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं. त्यामुळे ती सतत ते पाहायला यायची आणि एकदा तर अचानक हिरोईन आली नाही, येणार नाही असं कळलं, ती तिथे तिला घरून बोलवून घेतलं आणि तिने ते काम केलं. वा वा क्या बात. अशी ती साथ आहे. माझ्या भावाची साथ मला मिळाली. वा किंबहुना जे रंगमंच ही जी मी संस्था सुरू केली, त्या रंगमंच कुठल्याही प्रकारचं शून्य भांडवलावरती गेली 45 वर्ष मी ही संस्था चालवतो. वा वा क्या आणि प्रत्येक नाट्यसंस्थेकडे असं एखादं दुसरं नाटक येतं की सगळा बॅकलॉग भरून निघतो हां. आणि ती संस्था आपापल्या पुढे प्रवास सुरू ठेवते. दुर्दैवाने काही तसा भरभरून चालणारं नाटक माझ्या वाट्याला आलं नाही, पण संस्था थांबणार नाही हां अशी मदत मात्र मला सातत्याने मिळाली. वा म्हणजे मग ती कलाकारांची साथ, तंत्रज्ञांची साथ, की ही माझी अशी एक संस्था आहे मला वाटतं आणि इतकी वर्ष चालणारी, की नाटक संपल्यानंतर मानधनाच्या पाकिटासाठी कलाकार किंवा तंत्रज्ञ थांबत नाहीत. ज्या दिवशी मला मानधन द्यायचं असतं तेव्हाच मला त्यांना थांबवावं लागतं की आज पाकिट आहे ते घेऊन जा. वा इतकी ती साथ त्यांना मिळते. किंवा नटसम्राटसारखं नाटक केलं, पैसे कमी पडायला लागल्यानंतर एक लेले नावाचा ग्रस्त होते BMCत काम करायचे, नाटकावर अतिशय प्रेम करणारे, नाटकासाठी काय लागेल ती मदत करणारे. पण त्यांना एकदा शब्द दिला की मी तुम्हाला अमुक दिवशी पैसे परत देईन, त्या दिवशी त्यांना ते परत द्यावे लागायचे. आणि असे ते माझ्यावरती प्रेम करणारे. त्यांना म्हटलं की थोडेसे पैसे हवेत नटसम्राटसाठी, पण मी केव्हा देईन मला काही सांगता येत नाही, मला तुमची असं काही प्रॉमिस नाही करता येत. तिने पैसे आणले आणि त्याच्यावर लिहिलं की रिफंडेबल व्हेनेवर एबल. वा अशा पद्धतीची प्रेम करणारी माणसं मला मिळाली. त्याच्यामुळे हा जगन्नाथाचा रथ पुढे चालू ठेवला आहे. अडगुल मडगुल सोन्याचं कडगुल, मखमली पायात रुपेरी वाळा, अशा या पावसात वादळ वाऱ्यात कुठे रे जातोस लाडक्या बाळा. पण आज पण आता या नाट्य संस्था चालवणं मात्र खूप अवघड होऊन बसलं आहे. हो की आता काय करावं असं माझ्यासारखं 45 वर्ष हिमतीने नाट्यसंस्था चालवल्यानंतर आता कुठे थांबवावं की काय. पण कर्जाचा डोंगर असताना एकदम कुठली गोष्ट थांबवताही येत नाही. पण जे पूर्वीच्या काळात चांगलं नाटक होतं आणि मग करणारे सर्वसाधारण बरे असतील तर प्रेक्षक गर्दी करायचे. आता थोडासा गोंधळ झालेला आहे की नाटक त्यांना चांगलं लागतंच, पण त्याच्याबरोबर सेलिब्रिटी कोणीतरी लागतं बरोबर. तरच नाटकं चालतात असा एक अनुभव लागला आहे. म्हणजे आत्ता परवा शिरोडकरांच्या जन्मदिनी नाशिकसारख्या ठिकाणी जिथे मी नटसम्राटचे अनेक प्रयोग हाऊसफुल घेतले, तिथे मराठी भाषा दिनी नटसम्राट नाटकाचा प्रयोग मी लावलेला असताना दुर्दशा झाली. आणि आता खरोखरच प्रश्न पडला की आता इथं काय करायचं. पण तरीसुद्धा जी माणसांची साथ मला मिळते म्हणतो की नाशिकमधलेच काही मित्र एकत्र आले आणि त्या दिवशीचा खर्च त्यांनी भागवला माझा. हे चालू राहील पण हे किती काळ चालणार. आणि आता जवळजवळ आता मी 70च्या जवळपास आलेलो आहे, तर कर्जाचा डोंगर आणखीन किती वाढवणार. त्याला काहीतरी मर्यादा आहे. निवृत्त होण्याच्या पूर्वी एकदा सगळा कर्ज निपटारा करावा आणि मग निवृत्त व्हावं असं एक आता विचाराचं प्राबल्य. पण रसिकांना अशी एक विनंती आहे की पूर्वी जशी नाटकांना एक सर्वसाधारणपणे तुम्ही पाहत होतात तशी तुम्ही पहा. त्याच्यासाठी सेलिब्रिटीज असलेलंच नाटकं पाहायची असं ठेवू नका. बरोबर आहे, अगदी खरं आहे. हा सगळ्याच नाट्यसंस्थांसमोर असलेला प्रश्न आहे, चांगल्या नाटक करणाऱ्यांसमोर असलेला प्रश्न आहे. पण मागे वळून बघताना एक अभिनेता म्हणून सुद्धा इतका भारदस्त आवाज, भारदस्त व्यक्तिमत्व असताना इंडस्ट्रीने पूर्णतः योग्य पद्धतीने आपला उपयोग करून घेतला नाही असं कुठे वाटतं का तुम्हाला? नाही, एक तर मी चंद्रलेखात अडकलेलो होतो, त्यामुळे कुणी माझ्याकडे पाहायचं काही कारणच नव्हतं. कारण त्या वाघ हाही व्यक्तिमत्वच असं होतं की ते सगळी इंडस्ट्रीज त्यांना घाबरायची. म्हणजे नाशिकला मी गेलेलो सर, मी तात्यासाहेब शिरोडकरांच्याकडे गेलो होतो, त्यांची बोल मी निघालो होतो तेवढ्यात पणशीकर तिथे आले. आणि पणशीकर आल्यानंतर मग त्यांनी माझी ओळख करून दिली की हा उपेंद्र मुंबईत आली नाटकं करतो, बघा त्याच्याकडे. नाही, तो सध्या वाघाच्या गुहेत आहे, तो गुहेतून बाहेर पडला की मग पाहू.
अशी पणशीकरांची प्रतिक्रिया त्यावेळेला होती. पण त्यामुळे कदाचित मिळाले नसतील. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एक नटाबद्दल विश्वास वाटावा लागतो. तो कदाचित माझ्याबद्दल इतर निर्मात्यांना वाटला नसेल, त्यामुळे ते नाही भूमिका मिळाली. त्यामुळे आता कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. शेवटी काय आहे की मला कॉन्फिडन्स वाटला पाहिजे की जर का मी एखादी हजारो लाखो रुपये एखाद्या माणसाच्या स्टेकवर आपण लावणार, तेव्हा आपल्याला त्या निदान पैसे परत मिळतील याची खात्री तर वाटली पाहिजे. अशी जर का कोणाला वाटत नसेल तर मग नाही होणार. पण त्याचबरोबर तुमचा प्रवास मात्र अतिशय सुंदर असा तुम्ही पुढे चालू ठेवला. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे जगन्नाथाचा रथ तुम्ही सतत आत्तापर्यंत पुढे आणत आलेला आहात. त्यामुळे आमच्या काही प्रेक्षकांना सुद्धा तुमच्या कारकिर्दीबद्दल, तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रवासाबद्दल प्रश्न विचारायचे आहेत. तर ते प्रश्न आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आणि त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न आपण पाहूया. नमस्कार, माझं नाव स्वप्ना लोटे आहे. मला दाते सरांना प्रश्न विचारायचा आहे. मला सुद्धा अभिनयाची फार आवड आहे. सर, मला तुमच्या नाटकामध्ये संधी मिळेल का? आता मीच किती दिवस नाट्यसंस्था चालवीन याच्याबद्दलचा भरोसा मलाच राहिलेला नाही. पण तुम्हाला नाटकाची आवड असेल, अभिनयाची आवड असेल, तर वेगवेगळ्या स्पर्धातून तुम्ही भूमिका करत राहा. केव्हा तरी तुम्ही सशक्त भूमिका कराल, ती लोकांना आवडेल आणि तुम्हाला भूमिका मिळत राहतील. माझी संस्था चालू राहिली, तुम्ही मला भेटलात आणि तुमच्या योग्य भूमिका असेल तर मी तुम्हाला ती नक्की भूमिका देईन. पण आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे माझी व्यावसायिक नाट्यसंस्था आहे, पण ती हौशी पण आहे. तर ती तयारी असेल तर या केव्हाही माझ्याकडे. मी आणखीन नाटकं केली, तुमच्या योग्य भूमिका असेल तर नक्की देईन. वा, क्या बात आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. नमस्कार, माझं नाव आरती परब. सर, आत्तापर्यंतच्या तुमच्या नाटकाच्या प्रवासातील एखादं पुस्तक का नाही लिहिलं? एकतर माझं अक्षर मलाच अनेक वेळेला वाचता येत नाही आणि साधारणपणे एक 5-6 ओळी लिहून झाल्या की मला कंटाळा यायला लागतो लिहायचा. मग त्या माझ्या लिखाणाच्यावर अनेक विनोद होतात आणि आपण विनोदाचा विषय व्हावा असं मला काही कधी वाटत नाही आणि म्हणून मी लिखाण करत नाही. पण माझ्या या अनुभवावरती मी एक एकपात्री कार्यक्रम मात्र करतो आणि कधी जमलं तर पुस्तक लिहिणार नाही असं नाही. कारण गरुडांना उडता येतं म्हणून कावळ्याने उडू नये असं थोडंच आहे. मला कधी उडावं असं वाटलं तर मी उडी नाही त्यावेळेला, पण ते आत्ता काही सांगता येत नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया. नमस्कार, मी सुनीता गौडा. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे सर, की तुम्ही या क्षेत्रात राहूनही तुम्हाला हवं ते ग्लॅमर अजून मिळालं नाही, याबद्दल तुमच्या मनात खंत आहे का? नाही, खंत नाही आहे. पण जर का कोणी येऊन सांगितलं की तुमची भूमिका आवडली तर ते मला आवडत नाही असंही नाही. पण तरीसुद्धा ज्याला ग्लॅमर म्हणतो ते मिळालं नाही त्याच्याबद्दल खंत नाही आहे. मला आणखीन चांगल्या भूमिका मात्र करायला मिळायला हव्या होत्या असं मात्र आवर्जून वाटतं. ती खंत आहे. पण 4 लोकांनी ओळखलंच पाहिजे असं काही नाही. कारण आता मी तरुणपणी म्हाताऱ्याच्या भूमिका करतो. बरं, नाटक पाहायला काही सिरियलमध्ये ज्यावेळेस माणूस काम करतो, चित्रपटात काम करतो, तेव्हा लाखो लोक एका वेळेला पाहतात. आम्ही ज्यावेळेस रंगभूमीवरती काम करतो त्यावेळेला 1000 माणसांचं नाट्यगृह असतं, 1000च माणसं पाहणार. त्यामुळे ग्लॅमर मिळून किती मिळणार. आणि आता तर कधी कधी 50-100 प्रेक्षकसुद्धा नसतात नाट्यगृहामध्ये. त्यामुळे त्या ग्लॅमरसाठी नाटक कुणी आधी करतच नाही. मीही करत नव्हतो. नाही, आणि अगदी खरं आहे. शेवटी खऱ्या अभिनेत्याची खरी भूक असते ती उत्तम भूमिका करण्याची. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अगदी ग्लॅमर हा त्याचा एक साईड इफेक्ट आहे. ते मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. त्याच्यामध्ये खंत नसण्यासारखं खरोखरच खऱ्या अभिनेत्याला नक्कीच काही नाही आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. नमस्कार, मी आशा जाधव बोलते. सर, आपल्याला एक प्रश्न विचारायचा होता की आपल्या घरच्यांना आपल्यातला अभिनय आवडतो का? माझ्या घरच्यांना म्हणजे माझ्या परिसरातल्या माझ्या नातेसंबंधांना माझ्याबद्दलचं खूप कौतुक आहे. विशेषतः माझ्या बहिणीला तर फारच माझ्याबद्दलचं कौतुक आहे. माझ्याबद्दल जे जे काही कोणी छापून येतं किंवा मी काही नवीन प्रयोग करतो ते ती आवर्जून पाहते, त्याच्याबद्दलच्या काही सूचना करते. आई गेल्यानंतर जवळजवळ ती मला आईसारखीच आहे. किंवा वडिलांसारखी काळजी घेणारी माणसं माझ्याजवळ ती आहेत.
जी माझी काळजी घेतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रभाकर पणशेकरांसारखा माणूस होता की त्यांनी मला वडिलांसारखी माझी काळजी घेतली. किंवा आता मुंबई मराठी साहित्य संघासारखी एक प्रचंड मोठी संस्था आहे, त्या संस्थेचं तर पाठबळ आता इतकं सध्या माझ्या पाठीशी आहे की आत्ताची मी रंगमंच चालवतो आहे तो त्यांच्या आधाराने चालवतो आहे. आणि त्यांना सगळ्यांना माझं कौतुक आहे. आणि मी जे काही करतो, म्हणजे मी निर्माता म्हणून करत असेल, मी नट म्हणून करत असेल, त्या सगळ्यांना माझं कौतुक आहे आणि ते माझे खूप लाड करतात. वा. आणि कुठली भूमिका तुमची सगळ्यात जास्त त्यांना आवडते असाही त्यांचा प्रश्न होता ॲक्च्युली. आता तरुण दुर्ग म्हाताऱ्या अर्कमधल्या सगळ्याच भूमिका सगळ्यांना आवडतात, ती आवडते. नटसम्राट काही जणांना गणपतराव बेलवलकरची भूमिका आवडते, काही जणांना मी पुण्याची नाटकं करतो त्या नाटकातल्या अशा विविध प्रत्येकाच्या आवडीनिवडीप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळे. भूमिका वा, आवडतात. आणि छान वाटतं कोणीतरी असं काही म्हटलं की तुमची ही भूमिका. सारे प्रवासी तिमिराचे नाटक मी केव्हा तरी केलं, त्याला आता जवळजवळ 40-45 वर्ष झाली. 45 वर्षापूर्वी पाहिलेला एखादा माणूस आत्ताही भेटतो आणि त्या नाटकाची आठवण काढतो आणि तो सांगतो की तुझं ते नाटक मी पाहिलं होतं. खूप आनंद होतो त्यावेळेला. वा. खरोखरच शेवटी समोरून मिळणारं अप्रिसिएशन ही खूप महत्त्वाची गोष्ट असते नटासारखी. आणि तुम्ही खरोखरच अतिशय सुंदर आणि उत्तम अशी रोखठोक उत्तरं दिलीत आमच्या सगळ्या प्रेक्षकांची. आता त्याच्या पुढचा भाग आपण आता असणार आहे तो म्हणजे रॅपिड फायर राऊंडचा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. अरे बापरे. 5 प्रश्न आहेत, 2 ऑप्शन्स त्या प्रश्नामध्ये असतील, काही काही याचं तुम्हालाच उत्तर द्यायचं आहे. करूया सुरू. पहिला प्रश्न, नाशिक की मुंबई? नाशिक. पुढचा प्रश्न असा आहे की नाशिकहून मुंबईला येणाऱ्या नव्या टॅलेंटला काय सांगाल? काही नाही, या तुमच्यासाठी आता भरपूर मार्ग मोकळे आहेत, तुम्ही कराल तेवढं थोडं आहे. वा, क्या बात आहे. पुढचा प्रश्न, अभिनेता का निर्माता? अभिनेता. वा. आणि सुखी माणसाचा सदरा असतो असं म्हटलं जातं, तर तुमच्या बाबतीत काय आहे? माझं सदर घेऊन जा. क्या बात आहे. म्हणजे शेवटी समाधान आणि सुख ह्याच्यामध्ये तुम्ही परिपूर्ण आहात हे आम्हाला अगदी वारंवार जाणवलं. त्याचबरोबर तुमची नाटकावरची निष्ठा आणि प्रेम गेली इतकी वर्ष सातत्याने तुम्ही जोपासलेली आहेत आणि त्यामुळेच एक नाट्यसंस्था आणि त्याच्या माध्यमातून काही क्लासिक नाटकं लोकांसमोर तुम्ही आजही घेऊन येत आहे. लोकांना एक सुंदर अनुभव देत आहे त्या नाटकांचा, त्यांचं मनोरंजन करताय आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा असलेलं आतून नाटकावरचं प्रेम लोकांसमोर पुन्हा पुन्हा येतं आहे. आणि ही तुमची जी तपश्चर्या आहे तिला खरोखरच आमचा सलाम आणि खूप खूप धन्यवाद. आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात, तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेत, इतके सुंदर नाटकाचे भाग आमच्यासमोर सादर केलेत आणि आम्ही खरोखरच तुमचा आशीर्वाद आम्हाला आज लाभला त्याबद्दल धन्यवाद. नाही, आशीर्वाद देण्यात कमी मोठा नाही, पण मायासारख्याला तुम्ही संधी दिली त्या निमित्ताने मला या दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक लाखो लोकांच्यापर्यंत मला पोचता आलं, जे आता नाटकाच्या माध्यमातून मला पोचता येत नाही. माझ्या मनातले विचार, खंत ही त्या निमित्ताने मला बोलता आली. म्हणून खरोखरच मीच आभार मानले पाहिजेत आणि दूरदर्शनचं ऋणही मान्य केलं पाहिजे. नाही, खरोखरच आज तुम्ही आलात हे आमचं भाग्य आहे आणि तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण आम्ही तुम्हाला इतकं सहजासहजी सोडणार नाही आहोत, कारण आणखीन एक अत्यंत मनोरंजन करणारं, भरभरून हसवणारं असं नाटक म्हणजे तरुण तुर्क म्हातारे अर्क, त्याचे सुद्धा तुम्ही अगदी रेकॉर्ड ब्रेकिंग प्रयोग केलेले आहेत. हो. तर जाता जाता आम्हाला त्या नाटकातले संवाद ऐकायला फार आवडेल. तरुण दुर्ग नाटक म्हणजे गंमत आहे. या करणाऱ्यांना, पाहणाऱ्यांना, सगळ्यांनाच कधीही कंटाळा न येणारं ते नाटक. 45-50 वर्षापूर्वी लिहिलेलं नाटक आजही आजच्याही तरुण वर्गाला आणखीन सगळ्यांनाच ते आपलंसं वाटतं, आपलंच वाटतं. अशी त्या नाटकाची एक विलक्षण त्या नाटकात ताकद आहे. मी त्याच्यामध्ये पूर्वी पॅरेलालचं काम करायचो कॉलेजमधल्या मुलाचं, आता मी त्याच्यात थत्ते काकाचं काम करतो आणि खूप आनंद घेतो. आणि माझ्या सुदैवाने तोरणमलांसारखा श्रेष्ठ लेखक, दिग्दर्शक हे माझ्या खूप जवळचे आहेत आणि त्यांनी नाटक मला दिल्यासारखं जवळजवळ केलेलं आहे की त्यांना माहिती आहे की या नाट्यनिर्मितीच्या मुळे मला बऱ्यापैकी कर्ज आहे, त्यामुळे त्यांची रॉयल्टी मी अनेक प्रयोगाची देणं राहिलं आहे. मी कधी थोडेफार जरी पैसे घेऊन गेलो तरी ते पैसे घेत नाहीत आणि त्यांचं नेहमी सांगणं असतं की ते तुझ्याजवळ राहू देत, तुझी आधी सगळी कर्ज फिटव आणि मग माझ्या मानधनाचा विचार कर. मी 5000वा प्रयोग व्यावसायिक
पद्धतीने केलेल्या तरुणदुर्ग म्हाताऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात शिवाजी मंदिरला त्याचं एक फंक्शन केलं. स्वतः तोरणमल त्या फंक्शनला हजर होते. अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या पत्नींसह ते आवर्जून उपस्थित राहिले. म्हणजे सुप्रिया पण होती, आणखी निवेदिता पण होती. आणि एक खूप छान असा समारंभ तिथे 5,000व्या प्रयोगाचा तुम्ही केला. आणि ह्या नाटकांनी मला संस्था टिकून राहण्यासाठी, कारण त्या नाटकाला जरा बरा वार मिळाला, बरी तारीख मिळाली की त्या नाटकाला बुकिंग मिळतं. म्हणजे जे माझी रुटूफुटू चालणारी संस्था चालवण्यासाठी एक हातभार देणारं हे नाटक आहे. तर आता प्यारेलाल तर मी ह्या नाटकातला केलेलाच आहे. थत्ते काकाचं काम मी करतोच. पण ह्यात मी न केलेल्या कामाचा एक स्वगत तुमच्यासमोर सादर करतो. जरूर जरूर. प्राध्यापक बारटक्के नावाचं कॅरेक्टर त्या तरुणदुर्ग म्हाताऱ्या अर्कामध्ये आहे. हां. पण एक विलक्षण मोहक असं ते प्रोफेसर आहे. आणि त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचारांची सतत गर्दी असल्यामुळे त्याला काही वेळेला शब्द सापडत नाहीत. आणि मध्ये एक हहाईची एक भाषा एक वेगळी तयार झालेली आहे. मोठी गमतीशीर ती भाषा आहे. तर आणि त्याचंही मग कोणाला तरी आता आपलं आपलं म्हणून काहीतरी असावं. आणि म्हणून तो एक त्याला जी आवडते प्रोफेसर बाई, ती अशी शांतपणे निवांत पुस्तक वाचत बसलेली पाहिली. म्हणून तो तिच्याकडे येत असताना एक जण येतो, भरधाव सायकलवरून येतो आणि त्याची हॅट काढून घेऊन जातो. आणि मग हे 12% ओरडतात, असे अरे कोण आहे तो? अरे आपल्या ह्याच्यातलाच हा आहे ना. अरे बघ पाहताय काय, फॉलो हिम, कॅच हिम. रास्कल्स, स्काउंडर्स. देशपांडे बाई, दिस इज रेग्युलर आउटराज हो. म्हणजे तुम्हाला असं इथे निवांत बसलेलं पाहिलं म्हणून इकडे येत होतो, तर एक हा भरधाव ह्याच्याहून आला आणि माझी ही काढून घेऊन गेला हो. माझी हॅट काढून घेऊन गेला. तरी माझ्या हिचा हा माझ्या ह्याच्यात अडकवलेला असतो नेहमी. हॅटचा पट्टा हो गळ्यात अडकवलेला असतो नेहमी. पण आज पट्टा तुटलेला होता, तशी लूज होती डोक्यावर. त्याचा फायदा घेतला बदमाशाने. आय टेल यू, फार उन्मत्त झाली ही कार्टी. यू ऑल्सो टेक अ नोट. गळ्यात पट्टा अडकवल्याशिवाय कुठेही बाहेर पडत जाऊ नका. नाही म्हणजे तुम्ही हॅट घालत नसाल, पण ऊन पावसाची कधी घातलीस तर ह्याच्यात ठेवा लक्षात. काय हा तुम्ही निघालात कुठे? वा, म्हणजे गंमतच आहे. तुम्हाला असं निवांत हे करताना इथे पाहिलं म्हणून मी मुद्दाम इकडे आलो. एरवी असा निवांत हा आपल्याला मिळतो कुठे? पण सांगायचा मुद्दा असा, 2 डोळे शेजारी पण भेट नाही संसारी, अशी आपली ही. तेव्हा म्हटलं नाव लेट मी ब्रेक द हे. आईस आईस आईस. माझ्या असं एकूण लक्षात आलंय, आय एम अगदी हे. म्हणजे माझ्यात एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे. म्हणजे पूर्वीपासून ती आहेच, पण आता अशा जास्त वाटायला लागली आहे. नाही म्हणजे तसा आयुष्याबद्दल मी निराश नाही आहे. आयुष्यातल्या सगळ्या ॲम्बिशन स्वतःच्या जोरावर पूर्ण केलेल्या आहेत. MA झालो फर्स्ट क्लासमध्ये, लगेच फर्स्ट क्लास कॉलेजमध्ये नोकरी मिळाली, लगेच बायको मिळाली तीही फर्स्ट क्लास, लगेच मुलगा झाला अगदी 1 वर्षाच्या आत. म्हणजे सांगायचा मुद्दा असा, मी माझ्या कर्तबगारीमध्ये कुठे काही कमी पडलो नाही. पण शेवटी नशिबानेच दगा दिला. 6 महिन्याचा होऊन मुलगा वारला. पण पुढे नशिबानेच दगा दिला. बायको 6 महिन्याच्या आत घटसर्पांनी वारली. आता बोला, कितीही प्रयत्नवादी असला माणूस तरी असल्या ह्याच्यासमोर काय करणार? मन अगदी विटून गेलं. म्हटलं आता असल्या ह्याच्यात नाहीच पडायचं. 2-4 ह्या सांगून आल्या होत्या, त्यांना नाही म्हणून सांगितलं. आणि या कॉलेजची या हॉस्टेलची रेक्टरशिप पत्करून हॉस्टेलमध्ये राहायला सुरुवात केली, अगदी ह्याच्यासारखी, बैराग्यासारखी. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच छान, खूपच छान. अतिशय मनोरंजनात्मक असा हा शेवटचा भाग झालेला आहे तुमच्यामुळे. आणि आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे खूप आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.